श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमात्म्याच्या कीर्तीचे श्रवण आणि स्मरण केले असता सप्रेम भक्ती वाढते आणि भक्त देहभाव विसरतो. आता ही स्थितीही मी तुला सांगतो, ती ऐक. हरिनाम गुण कीर्तन कीर्ती, अखंड आवडे जागृती, स्वप्नी हितेची स्थिती, दृढ हरिभक्ती ठसावे. हरिनाम आणि गुण यांच्या कीर्तनाची कीर्ती जागेपणी सतत आवडते आणि स्वप्नातही तीच स्थिती होते. याप्रमाणे हरिभक्ती दृढ होऊन ठसते. ऐशिया परी भक्तियुक्त, दृढतर जाहले ज्याचे व्रत, तव तव होय आर्द्र चित्त, प्रेमा अद्भुत हरिनाम कीर्ती. ज्याचे असे भक्तियुक्त व्रत उत्तरोत्तर दृढ होत जाते, त्याचे चित्त तसे तसे आर्द्र होत जाते आणि हरिनाम कीर्तनाविषयी अद्भुत प्रेम उत्पन्न होते. आत्मा परमप्रिय हरी, त्याचे नाम कीर्तीचा हर्ष भारी, नित्य नवी आवड वरी, सबाह्याभ्यंतरी हरी प्रगटे. हरी सर्वांचा परमप्रिय आत्मा आहे, त्यामुळे त्याच्या नाम संकीर्तनाचा मोठा हर्ष होतो. भक्त हरिकीर्तनाची नित्य नवी आवड धरतो, त्यामुळे त्याच्या सबाह्य अभ्यंतरी हरी प्रकट होतो. चुकल्या मायपुता संकटी, एकाकी बहुकाळे जाहली भेटी, तेणे वोरडे घालुनी मिठी, चाले जेवी पोटी अनिवार रुदन. तेवी जीव शिवा अवचटी, भक्तीचे पेठे जाहली भेटी, आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, ते संधी माझी उठी अनिवार रुदन. एखाद्या संकट समयी आईची आणि मुलाची चुकामुक व्हावी आणि दीर्घकाळाने त्यांची एकाएकी भेट व्हावी, म्हणजे ती दोघे एकमेकांच्या गळ्यात मिठी घालून जशी ओक्साबोक्शी रडतात, त्याप्रमाणे फार दिवसापासून ताटातूट झालेल्या जीवशिवांच्या भक्तीच्या पेठेत एकाएकी भेट झाली, म्हणजे आत्मसाक्षात्काराने त्यांची मिठी पडते. त्या संधीमध्ये अनिवार रडे कोसळते. परमात्मयासी आलिंगन, तेणे अनिवार स्फुंदन, रोमांचित रुदन, सप्रेम पूर्ण उसासोनी करी. जीव परमात्म्याला आलिंगन देतो, त्यामुळे त्याचा देह पूर्ण प्रेमाने रोमांचित होतो आणि तो स्फुंदून उसासे टाकून रडतो. सवेची गदगदोनी हासे, मानी मज माझीच मी असे, चुकलो भेटलो हे ऐसे, देखोनी आपुले पिसे हासोची लागे. लगेच तो खदखदा हसू लागतो. माझ्यामध्येच मी आहे असे तो समजतो. मी वस्तुतः चुकलो नव्हतो आणि आता भेटलोही नाही, पण मला चुकल्याचा नुसता भ्रम झाला होता असे समजून तो हसू लागतो. मी अखंडत्वे स्वये संचलो, अभेद पूर्णत्वे अनादि रचलो, तो मी अव्ययो म्हणे जाहलो मेलो, येणे आठवे डोल डोलो हासोची लागे. मी स्वतःच अखंडपणे भरून राहिलो आहे. मुख्य अभेदाने मी अनादिसिद्ध आहे. मी वस्तुतः अविनाशी असून जन्माला आलो आणि मेलो असे आजवर वृथा समजत होतो आणि अशी आठवण झाली असता तो डोल डोलून हसू लागतो.
पळता दोराच्या सर्पा भेण, पडे अडखळे भये पूर्ण, तोच दोरा ते ओळखोन, आपणिया आपण स्वये हासे. कोणी एखादा दोरीला साप समजून पळू लागला असता तो भीतीने अडखळतो आणि पडतो, पण तो साप नसून दोरी आहे असे ओळखल्यावर स्वतःशीच हसतो. तेवी संसाराचा अभाव, देह भाव समूळ व्हावो, तेथे नाथिली ममता अहंभाव, मज होता पहावो म्हणून हासे. त्याप्रमाणे संसाराचा अभाव आहे, देहभाव समूळ मिथ्या आहे, पण त्यावरही माझी ममता आणि अहंभाव दृढ झाला होता. हा केवढा मोठा चमत्कार आहे पहा, असे म्हणून तो हसतो. बाप गुरुवाक्य निज निर्वाहो, देही असता विदेह भावो, माझे चारी देह झाले व्हावो, येणे अनुभवे पहावो गरजो लागे. श्रेष्ठ गुरुवाक्यच माझा आधार आहे. त्याच्या योगाने देहात असता मला विदेह भाव प्राप्त झाला. माझे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण हे चारही देह मिथ्या झाले. या अनुभवाने तो गरजू लागतो. म्हणे धन्य धन्य भगवत भक्ती, जिणे मिथ्या केल्या चारी मुक्ती, मी परमात्मा निज निश्चिती, येणे उल्हासे त्रिजगती गर्जवी गजरे. जिने चारी मुक्ती मिथ्या केल्या ती भगवत भक्ती धन्य धन्य आहे असे तो म्हणतो. निश्चयाने आणि मोठ्या उल्हासाने तो मी परमात्मा आहे या गजराने त्रिभुवनाला गाजवून सोडतो. धन्य भगवंताचे नाम, नामे केलो नित्य निष्काम, समूळ मिथ्या भवभ्रम, गरजोनी निस्सीम हाक फोडी. भगवंताचे नाम धन्य आहे. या नामानेच मला नित्य निष्काम केले. हा संसार भ्रम समूळ मिथ्या आहे अशी मोठ्याने गर्जना करून तो सर्वांना ओरडून सांगतो. आता दुजे नाहीच त्रिलोकी, दिसे ते मीच मी की, मीच मी तो एकाकी, येणे वाक्ये अलोलिकी हाक फोडी. आता त्रैलोक्यामध्ये दुजे म्हणून काहीच नाही. जे जे दिसते ते केवळ मीच मी आहे. तो एक अद्वितीय मीच मी आहे या वाक्याने तो विलक्षण गर्जना करतो. दुर्धर भवबंध ज्याचेनी, निशेष गेला हार पोनी, त्या सद्गुरुच्या निजस्तवनी, गर्जवी वाणी अलोलिक. ज्याच्यामुळे दुर्धर संसार बंध समूळ निवृत्त झाला त्या सद्गुरूच्या स्तवनामध्ये आपल्या अलौकिक वाणीचा गर्जून उपयोग करतो. म्हणे संसार झाला वावो, जन्म मरणांचा अभावो, कळिकाळासी नाही ठावो, म्हणून या पहावो हाक फोडी. तो म्हणतो संसार मिथ्या झाला, जन्ममरणांचा अभाव झाला, कळिकाळाचा आता कुठे पत्ता नाही असे तो ओरडून सांगू लागतो. ऐशा हाकांवरी हाका, फोडू लागे अलोलिका, सवेची गाये निजात्म सुखा, स्वानंदे देखा डुल्लतू. तो अशा अलौकिक गर्जनांवर गर्जना करू लागतो. लगेच आत्मसुखाचे गायन करतो आणि स्वानंदाने डोलू लागतो. परमसख्याची गोड कथा, तृप्ती
तीन बाणे स्वये सांगता, तेवी निजानुभवे हरिगाता, धणी सर्वथा पुरेना. त्या परम आत्म्याची अमृतासारखी मधुर कथा सांगताना त्याची तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे स्वानुभवाने हरिनाम गात असताना ते पुरेसे वाटत नाही. त्याचे गाणे ऐकता, सुखरूप होय सज्ञान श्रोता, मुमुक्षा होय परमावस्था, जरी तो अवचिता गावो लागे. आणि हरिनामाचे गान करणाऱ्या त्या भक्ताचे गान ऐकताना श्रोता सुखी आणि ज्ञानी होतो. फार काय, पण एखादा मुमुक्षुही जर अवचित हरिनाम गाऊ लागला तर त्यालाही परम अवस्था प्राप्त होते. गाता पदोपदी निज सुख, कोंदाटे अधिकाधिक, वोसंडता परम हरिख, स्वानंदे अलोलिक नाचो लागे. हरिनामाचे गान करीत असताना पदोपदी निजसुख अधिकाधिक होऊ लागते आणि त्याला भरते आले असता भक्ताला परमहर्ष होतो आणि तो स्वानंदाने नाचू लागतो. सारुनी दुजेपणाचे काज, निरसोनी लौकिकाची लाज, अहंभावे विण सहज, आनंदाचे भोजे अलोलिक नाचे. द्वैत भाव विसरून लौकिकाची लाज सोडून स्वभावताच अभिमान रहित होऊन आनंदाने बागडू लागतो. जो मोले मदिरा खाये, तो मदिरानंदे नाचे गाये, जेणे ब्रह्मानंदू सेविला आहे, तो केविरा हे आवरला. अहो, जो पदरमोड करून मदिरा विकत घेऊन ती पितो, तोही जर तिच्या धुंदीत अस्ताव्यस्त नाचतो आणि बेफाम गातो, तर मग ज्याने ब्रह्मानंदाचे सेवन केले आहे तो स्थिर कसा राहील. या लागी तो लोक बाह्यता, स्वये नाचे ब्रह्म उन्मादता, लोकमानिती तया पिशाचता, हा बोधू पंडिता सहजान कळे. ह्यासाठी ब्रह्मानंदाच्या उन्मादात लौकिक सोडून तो स्वतः गात आणि नाचत असतो. लोक त्याला वेडा म्हणतात, हे बोधाचे वर्म पंडितांना सहज कळत नाही. त्याची या निज बोधाची कथा, ऐक सांगेन नृपनाथा, एक भगवंता वाचून सर्वथा, त्यासी लौकिकता दिसेना. हे राजा, मी तुला असल्या आत्मरूप भगवत भक्ताच्या आत्मज्ञानाची कथा सांगेन. एका भगवंता वाचून त्याच्या ठिकाणी दुसरी लौकिकता सर्वथा दिसत नाही. ब्रह्म उन्माद परमानंदे, जव जव पाहे स्वानंद बोधे, तव तव चराचर पूर्णानंदे, देखे स्वानंद कंदे दुमदुमीत. ब्रह्मोन्मादाच्या परमानंदाने आणि स्वानंद बोधाने जो जो पाहतो, तो तो भगवत भक्ताला सर्व चराचर पूर्णानंद स्वानंद कंदाने दुमदुमलेले दिसते. पृथ्वी आप तेज वायू नभ, देखे हरिरूप स्वयंभ, भूता महाभूतांचे डिंभ, न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वे. तो पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश इत्यादी सर्व स्वयंसिद्ध हरिरूप पाहतो. त्याला ही महाभूते हरिरूपाहून भिन्न दिसत नाहीत, तर तो सर्वांना अभिन्नपणानेच पाहतो. जेवी न मेळविता मेळा, पाहता जैसा केळीचा कळा, स्वये विकासे फळा दळा,
तेवी वस्तु हे पांचाला भूत भौतिकात्मक जेवी कांतोनिया रंध्रसळे स्फटिक दीपगृह अंग मेळे चितारिली अश्व गजदळे ती भासती सोज्वळे आंतुले दीपे. ज्याप्रमाणे मळ्यात केळीची पेरणी न करता पहिल्या केळीला कोंब माला असता तोच आपोआप फळे आणि पाने ह्यांनी विकास पावतो, त्याप्रमाणे हे राजा ब्रह्मस्वरूप हरिरूप भूतभौतिकांच्या आकाराने विकास पावते. भोके पाडण्याच्या हत्याराने कातून स्फटिक दीपगृहाच्या भिंतीवर अश्व गजादी सैन्ये चितारली असता आतल्या दीपाने ती सुंदर भासतात. देवी सोम सूर्यादी तेज शक्ती कावन्ही नक्षत्रे जे लखलखीती जननयनादी निजदीप्ती देखे आत्मज्योती सतेज. त्याप्रमाणे चंद्र, सूर्य, अग्नी, चमकणारी नक्षत्रे, प्राण्यांचे नेत्र इत्यादी सर्व आतील आत्मज्योतीने सतेज दिसतात. युक्ती मेळविता द्रव्यांतर अग्निपरी भासे पुष्पाकार तेवी वस्तू स्वलीला साचार रविचंद्राकार नानात्वे भासे. युक्तीने दुसरा पदार्थ मिळवला असता अग्नी पुष्पाकार भासतो, त्याप्रमाणे आत्मवस्तू स्वभावताच सूर्य, चंद्र इत्यादी नाना पदार्थांच्या आकाराने भासते. पृथ्वी गंधरूपे स्वये असे तो गंधू कस्तुर्यादिकी भासे तेवी भगवत सत्ता सर्वत्र असे परिसात्विकी दिसे अतिप्रगट. पृथ्वी गंधरूपाने स्वतःच सिद्ध असते, पण तो तिचा गंध कस्तुरी, कापूर इत्यादिकांमध्ये स्पष्ट भासतो. त्याप्रमाणे भगवत सत्ता सर्वत्र असते, पण ती अंतःकरणाच्या सात्विक वृत्तीत अतिशय स्पष्ट दिसते. या लागी सात्विका ठाई सत्व तेथ देखे भगवत तत्व सत्वे सत्वता महत्व अतिमान्यत्व हरिरूपे. म्हणून सात्विकातील सत्वामध्ये भगवत तत्व पहावे. सात्विकांना सत्वामुळेच महत्व येते आणि त्यालाच हरिरूपानेच मोठी मान्यता आहे. पृथ्वीसी जळावरण आहे तेची चतुसमुद्र नावलाहे तैसे देवाचेची अंग पाहे दिशात्वे वाच्य होय दश दिशा. पृथ्वीला जलाचे आवरण आहे, त्यालाच चतुसमुद्र हे नाव प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे दशदिशांमध्ये देवाचेच अंग दिशात्वाने वाच्य होते आणि त्यालाच दिशा म्हणतात. पूर्व पश्चिमादी योग दश दिशांचे दिग्विभाग तेही देवाचेची अंग तद्रूप श्रीरंग स्वये भासे. पूर्व पश्चिमादी योग आणि दश दिशांचे दिग्विभाग हेही देवाचेच अंग आहे. श्रीरंग स्वतः त्या रूपाने भासतो. तृणदूर्वा दर्भद्रुम देखोनी म्हणे हेही हरीचे रोम अनोळखा हे अतिविषम निजांगी सर्व समहरिरूप पाहता. तृण, दुर्वा, दर्भ आणि वृक्ष यांना पाहून भगवत भक्त हेही हरीचेच रोम आहेत असे म्हणतो. पण आपल्या शरीरात सर्व सम हरिरूप पाहत असूनही त्याला कोणी पाहत नाही, हे मोठे विचित्र आहे. जैशा आपुलिया अंगोळिया गणिता दिसती वेगळा लिया
परियसती लागलिया स्वये सगळिया अखंड अंगी, तेवी वनवल्ली दर्भदांग, देखोनी म्हणे हे हरीचे अंग, अनन्य भावे लगबग, भिन्न भाग देखेना. ज्याप्रमाणे आपल्या हाताची बोटे मोजू लागले असता ती वेगवेगळी दिसतात, पण वस्तुतः ती आपल्या अंगाला चिकटलेलीच आहेत, त्याप्रमाणे वन, वेली, दर्भ, दांग नावाचे गवत यांना पाहून हे हरीचेच अंग आहे असे तो म्हणतो. अनन्य भावामुळे त्याला सहसा त्यात भेद दिसत नाही. म्हणे दूर्वा द्रुम वनवल्ली, हेची अनंत कोटी रोमावळी, हरीचे अंगे असे वाढली, त्या निज शोभा शोभली हरिरूपत्वे, जेवी वटाच्या पारंबिया, लोंबोनी वाढती वेगळा लिया, त्याही वटरूपे संचलिया, वटत्वा मुकलिया म्हणू नये, तेवी चैतन्यापासूनी ओघ, निघाले सरिता रूप अनेक, तेही चैतन्य घन चांग, चिद्रूपे सांग सदा वाहती. दुर्वा, वृक्ष, वेली वगैरे हीच असंख्य रोमावळी हरीच्या अंगावर वाढली आहे आणि हरिरूपाने तिला शोभा आली आहे. ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या खाली लोंबू लागल्या म्हणजे वडाहून वेगळ्या दिसतात, पण त्याच पुन्हा भूमीवर टेकून वटाकार झाल्या म्हणजे मग त्या वडाहून भिन्न आहेत असे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे हरिस्वरूपापासून नद्यांसारखे अनेक पदार्थांचे ओघ निघाले असून तेही चिद्घन आहेत आणि सर्वदा चिद्रूपानेच पूर्णपणे वाहतात. हो का चंद्रबिंबी अमृत जैसे, बिंबी बिंबरूप होऊनी असे, तेवी भगवंती संसारू भासे, भजन विश्वासे भगवद्रूप. चंद्रबिंबातील अमृत चंद्रबिंबात तद्रूपानेच भासते, त्याचप्रमाणे भगवंतामध्ये हा संसार भासतो, तो भजन श्रद्धेने भगवत रूपच आहे. ऐसे वेगवेगळे भाग, पाहता उल्हासे जव चांग, तव अवघे उघडे जग, देवोची सांग स्वये झाला. याप्रमाणे सृष्टीतील वेगवेगळे भाग पाहत असता ज्या भक्ताचा बोध उत्तम प्रकारे दृढ झालेला असतो त्याला हे सर्व जगत सांग देवच झाला आहे असा प्रत्यय येतो. या लागी सर्व भूतांचे ठाई, अनन्य शरण कैसा पाही, लवण जैसे सागरा पाई, ठाई ठाई जडोनी ठाके. सागरामध्ये लवण जसे ठिकठिकाणी तद्रूप होऊन राहिलेले असते त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये भगवत भक्त अनन्य शरण होतो. तेथ मुंगीही देखोनी जाण, हरिरूपी वंदी आपण, मशकासही अनन्य शरण, घाली लोटांगण भगवद्रूपे. तो मुंगीलाही हरिरूप मानून वंदन करतो, मशकालाही भगवत रूपाने अनन्य शरण होऊन लोटांगण घालतो. गोखर चांडाळ श्वान, अतिनिंद्य जे हीन जन, ते भगवद्रूप देखोनी पूर्ण, घाली लोटांगण अनन्य भावे. गाय, गाढव, चांडाळ, कुत्रे आणि अतिनिंद्य हीनजन या सर्वांना भगवत रूप पाहून तो अनन्य भावाने लोटांगण घालतो. हरिरूपे देखे पाषाण, भगवद्रूपे वंदी तृण,
जंगम स्थावरादिका शरण, घाली लोटांगण चिदैक्य भावे. तो पाषाणाला हरिरूप पाहतो, तृणाला भगवत रूपाने वंदन करतो आणि स्थावर जंगमादिकांना शरण जाऊन ब्रह्मैक्य भावनेने त्यांच्या पुढे लोटांगण घालतो. करिता हरिनाम स्मरण कीर्ती, एकाएकी एवढी प्राप्ती, झाली म्हणसी कैशारिती, ऐके नृपती तो भावो. हरिनामाचे स्मरण आणि कीर्तन केल्याने भक्ताला एकाएकी एवढी मोठी फलप्राप्ती कशी झाली म्हणून विचारशील तर हे राजा त्याचे कारण सांगतो, ऐक. करिता पूजा विधी विधान, का श्रवण स्मरण कीर्तन, सर्वदा चिदैक्य भावना पूर्ण, पूर्ण प्राप्ती जाण त्या तेची वरी. यथाविधी पूजा, श्रवण, स्मरण किंवा कीर्तन करीत असताना भक्ताची पूर्ण आणि अखंड ब्रह्मैक्य भावना होते आणि त्यालाच पूर्ण प्राप्ती वर्ते असे तू समज. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.